माधवी, मी काय म्हणतो, ते भिकाऱ्यांचा काही फोन येत नाहीये, मी एकदा करू का त्यांना फोन? नको हो, हे बघा इतके उतावीळ होऊ नका. त्यांनी म्हटलंय ना तुम्हाला फोन करतो म्हणून, मग करतील ते. बरोबर आहे हो तुमचं, बरोबर आहे. काय हो, ही नोकरी बरी आहे ना? नाही म्हणजे इथून उठून एकदम उरणला जायचं, माई नाना जावई बापू त्यांना असं तर वाटणार नाही ना की ही असली कसली नोकरी सुचवली. नाही म्हणजे आपल्यावर दोष यायला नको ना हो. अहो, आपल्यावर कुठलाही दोष येणार नाहीये हो. आपण काय वाऱ्यावर सोडतोय का या मुलीला? हा, मी तुम्हाला सांगितलं ना, ते विखारे खूप चांगले आहे. आता फक्त एकदा त्या विखाऱ्यांचा फोन आला. जय हो जय हो जय हो जय हो. बोला विखारे साहेब, मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. काय म्हणता? जय हो जय हो जय हो. ओके ओके, जय हो. खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे विखारे साहेब. जय हो जय हो. जय हो. झालं का माधवी, काम झालं. ग्रेट आहेत की नाही? जय हो. जय हो जय हो. काय ग, बोल, झाला इंटरव्ह्यू? नाही अजून, ती गेली आत, मी जरा बाहेर आले. बरी आहे का ती? हो, शनी महात्म्य म्हणते. अरे देवा, तिला म्हणाव त्याच्यापेक्षा पेपर वाच, त्याचा तरी फायदा होईल. आणि तुला काय झालंय? तू काय इतकी टेन्शन? कळलं तुला? म्हणजे काय? तुझं मन कळतं मला. बोल पटकन. मग तू असं का म्हणालास? आदित्य, काय? हेच की चित्रासारखा तू नोकरीचा विचार नाही केलास, बरं झालं. हो ते मेघना, मी तुला, तुझ्या प्रेमाला किंवा प्रेमासाठी काहीही करायला तयार असण्याच्या तुझ्या कॅपॅसिटीला नव्हतो जज करत. मला इतकंच म्हणायचं होतं की तू तसं नाही केलंस म्हणून मला मिळालीस. हे बघ, तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी, पण प्लीज मिसअंडरस्टँड नको करूस. नाही ना करणार? नाही. लव्ह यू. मी टू. ओके, बाय. बाय. माई, ए माई, दरवाजा उघड. आले आले, ओरडू नकोस बाळा, मी ऐकले बेल. अगं, मला जर उठता आलं असतं तर मीच उघडला असता दरवाजा. ओ, कोण आहे? चित्रा, काय ग, काय झालं? काय झालं? अगं चित्रा, अरे देवा. अगं, ए ए बाई, ए चित्रा, आता रडू नकोस ग. मी काय म्हणते, जाऊ दे ना ती नोकरीची भानगड. कशाला हवी तुला आता नोकरी? हे असं जर तू रोजच रडणार असशील मग काय फायदा त्याचा? नाही अर्चू वहिनी, मी नाही रडणार, पण काहीही झालं तरी मला नोकरी करायची. हो ना, मग आता शांत हो. मी मस्तपैकी थंडगार सरबत करते, स्वस्थ बैस, सरबत पी आणि मग कर उद्याच्या इंटरव्ह्यूची तयारी अगदी जोरात. हा हो, आता मी तयारी करेन अगदी जोरात. बापरे, हिला काय झालं आता? आणि हे बघ चित्रा, एकदा आपण मनाशी ठामपणे ठरवलं ना की आपल्याला नोकरी करायची, मग शेंडी तुटो वा पारंबी तुटो, करायचे म्हणजे करायचे. असं घाबरायचं नाही, डगमगायचं नाही बाळा, कळलं ना? पण उत्तर नाही आलं ना की वाईट वाटतो.
आणि मी काही ढ नाहीये, पण त्या इंग्लिशचं टेन्शन येतो मला आणि मग ना राग यायला लागतो स्वतःचा. श्श्श. शांत हो बघू आधी तू. मेघना जा बघ जा कोणाला. अरे देवा, आता कोण आलंय? तुला नाही ना उठून दार उघडायला सांगितलंय. येऊ दे कोणाला यायचंय ते, असं बोलू नये. जय हो जय हो. जय हो. अरे या 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 या. बसा हो, बसा 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 बसा. बसा. अर्चित अहो हे काय हो? काही नाही हो, घरातल्या घरात पडली. जरा लागलंय, एक 8 दिवस प्लास्टर मध्ये ठेवायला सांगितलंय. मेघना बाबांना पाणी आण बघू. माई सरबत आणू? चालेल बाबा? हो सगळ्यांसाठी करत हो असते. हो चालेल चालेल. बरं वाटेल ना, बरं हो. वाटेल. नानासाहेब दिसत नाहीत हो कुठे? नानांचा पाय कुठे टिकतोय घरात? त्यांना बाहेर किती कामं असतात पडलेली. जय हो जय हो. बरं माधवीताई कशा आहेत? उत्तम. छान. आणि मुख्य म्हणजे आनंदात. तेच हवं होतं आपल्याला. माईसाहेबांना अहो घ्या अहो, घ्या तुम्ही. बाबा. घ्या घ्या. जय हो जय हो. बरं का माईसाहेब, मी ना एक अगदी अगदी म्हणजे अगदीच खुशखबर द्यायला आलोय. जय हो. अगं बाई, अहो मग सांगा तरी लवकर. म्हणजे काय आहे, मेघनांकडून कळलं की या चित्राताई नोकरी शोधतायत. हो हो. त्यांच्यासाठी नोकरी आणली, मिळाली. अगं बाई काही सांगताय काय? बाबा खरंच? म्हणजे काय, अगदी खरं. काय ना माईसाहेब, आमचे एक स्नेही आहेत हो, बर. विखारे साहेब. त्यांचा सहज मला फोन आला. आणि मग आपलं बोलता बोलता मी बिचाऱ्या आपल्या पोरीसाठी चौकशी केली. जस्ट विचारलं त्यांना की बाबा तुमच्याकडे विखारे साहेब एखादी नोकरी आहे का? मी नुसता शब्द टाकला, माई साहेब मुलीसाठी नोकरी तयार आहे. आपल्या पोरीसाठी करायलाच पाहिजे की नाही हा? पण मी शब्द टाकला म्हणून नो ऍप्लिकेशन, नो इंटरव्ह्यू, डायरेक्ट नोकरी मिळाली. जय हो. इंटरव्ह्यू नाही? मग नाही. हो पण हे ऑफिस आहे तरी कुठे? कांदिवलीला. अरे वा, मग छानच झालं. इथून काही फार लांब नाहीये, नाही का ग? नाही नाही माहिती, म्हणजे कांदिवलीला ऑफिस आहे, पण दुसरं त्यांचं ऑफिस आहे, म्हणजे फार लांब नाहीये हो. उरणला आहे. तिथे त्यांना ते ऑफिस सांभाळायला एक माणूस पाहिजे बरं का. आणि ना तिकडे सगळी व्यवस्था आहे. हा, सगळी राहायची व्यवस्था आहे, उत्तम सोय आहे. नाही पण उरण म्हणजे इथून फार लांब आहे हो. आणि एकट्या दुकट्या मुलीनं तिथं असं राहणं बरोबर पण नाहीये. म्हणजे माफ करा पण अहो, माझ्या मेघनांसारखीच आहे होती, त्यांना मी असं असं वाऱ्यावर सोडीन का हो? नाही हो, नाही नाही. मलाही तेवढीच काळजी आहे ना. म्हटलं त्यांच्यासारखीच मला त्यांची काळजी आहे हो. तसंच म्हणजे त्यांना फार असं एकटं एकटं वाटत असेल तर चित्राताई त्यांच्या आई साहेबांना घेऊन येतील ना तिकडे. हा, हो की नाही? म्हणजे बघा चित्राताई, म्हणजे भाईसाहेब तुम्ही विचार करा. अहो खूप चांगली संधी चालून आली आहे हो. म्हणजे हा नियतीचा संकेत आहे हो. हा नियतीचा संकेत आहे खरंच. 25,000 रुपये पगार आहे. 25,000? 25,000. चित्राताई, मी तर म्हणतो ही संधी तुम्ही सोडायची नाही. शांतपणे विचार करा आणि मला कळवा, म्हणजे मग आपण त्यांना तुमचा होकार कळवूच. पक्काच विचार करा हो तुम्ही. हा, जय हो जय हो जय हो. अरे अरे, हे तर सॉलिड आहे. 25,000 स्टार्ट म्हणजे चित्राचं तर नशीबच उघडलं. बाबांनी एकदम सिक्सर मारली. पण उरणला जाऊन राहणं सहज शक्य आहे का आदित्य? आणि जरी शक्य असेल ना तरी आपण जाऊ द्यायचं नाहीये तिला. अरे तिथे ती एकटी राहणार,
याचा अर्थ कळतोय का तुला आदित्य? अगं पण तिसऱ्या ठिकाणी असं एकटीनेच जाऊन राहणं मला तरी पटत नाही. अरे पण सतीश, इथे सुद्धा ती तिच्या आई वडिलांना सोडूनच तर राहतेय. अर्चू काय बोलतीयस तू? चित्रा आपल्याकडे राहते म्हणजे कुठल्या परक्या कुटुंबात राहतेय का? चित्रा, तिचे आई वडील आपल्या घरातल्या प्रत्येकाला ओळखतात. कमाल करतेस तू सुद्धा. सतीश, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण अरे तिथेही अयंगार फॅमिली असणारच आहे की. त्यांना 2 मुलं आहे, चांगलं वत्सल कुटुंब आहे, आणि आपण सुद्धा बघून पारखून हो म्हणणार आहोत. आणि तू काही म्हण, नोकरी अतिशय छान आहे, यात काही शंका नाही. काय हो सतीश दादा, मी एकदम व्यवस्थित राहीन तिकडे, मला चालेल. चित्रा, अण्णा काकांशी बोलावं लागेल मला. एरवी तू इंडिपेंडन्सची बाजू घेतेस, स्त्रियांनी स्वतंत्र असायला पाहिजे असं म्हणतेस. मग आता काय झालं? आणि ती अयंगर फॅमिली असणार आहे ना तिच्या शेजारीच, आणि तसंही सगळी चौकशी केल्याशिवाय थोडीच पाठवणार होत आपण तिला तिकडे. हा सगळा नोकरीचा खटाटोप ती त्या मनोजसाठी करते. काळजी वाटते. तेच तर म्हणतोय मी, तिला नोकरी मिळाली तर त्यांच्या लग्नाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मेघना प्लीज, लेट हर गो. मला बाबांशी बोलावं लागेल. माई, अहो हे नक्की काय करताय तुम्ही? अगं कित्येक दिवस ती गुंतलेली लोकर माझ्याजवळ पडली होती. म्हणलं आज वेळ आहे तर गुंता सोडून एक नवीन गुंडा तयार करावा. बोल बोल, काय बोलायचं माझ्याशी? नाही, काय नाही. नक्की? हो. माई, मी मदत करू? करतेस? बर, धर. नको नाही तर करते मीच. हे ना, गुंता सोडवण्यात एक मजा असते बरं का. म्हणजे गुंता कधी दुसऱ्याच्या मदतीने सोडवायचा आणि कधी स्वतःचा स्वतः सोडवायचा हे ठरवावं लागतं बरं का आपल्याला. ताण कमी करणाऱ्या ऍक्टिव्हिटी किंवा स्ट्रेस बस्टर म्हणतात अशा गोष्टींना. जर एखादा प्रश्न सुटत नसेल, मन डिस्टर्ब झालं असेल, तर मग अशा गोष्टी करायच्या, म्हणजे ताण हलका होतो आणि प्रश्न सुटतो. पण जेव्हा मन एक सांगत असतं ना आपल्याला आणि डोकं दुसरंच काहीतरी सांगत असतं, तेव्हा मात्र हा गुंता अजूनच वाढत जातो, ताण येतो. माई, मग अशा वेळी कोणाचं ऐकायचं? अर्थात मनाचं. काय आहे, डोकं हा फक्त कोरडा आणि वस्तुस्थितीचा विचार करत असतं, पण मनाचा ओलावा मात्र स्वतः बरोबरच दुसऱ्याच्या मनाचाही विचार करत असत. माई, तुमच्या बरोबर बोलल्यावर खरंच मनाचा गुंता सुटतो. पण ह्या गुंत्याचं काय, तो मात्र काही अजून सुटत नाहीये. हो, मी जरा टेन्शन मध्ये आहे. म्हणजे काय आहे, अहो त्या चित्राच्या नोकरीच्या बाबतीत त्या देसायांकडनं काहीच फोन नाही आला हो. नाही नाही नाही, मी आपण नाही करणार फोन. तुम्हाला शब्द दिलाय मी. हो, आणि मी हल्ली तुम्हाला दिलेला शब्द पाळतो की नाही? हा हा, मी नाही करणार. हा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. हा, मी वाट बघतो त्यांच्या फोनची. हा, लवकर या हो. हा बाबा, बाबाजी या इकडे. अहो कमाल आहे, तुम्ही इकडे आलात. अहो मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. कशासाठी? अहो त्या चित्राच्या नोकरीबद्दल तुमच्याकडनं कोणीच काहीच कळवलं नाही हो. म्हणजे मी त्या विखारी साहेबांना होल्डवर ठेवलंय ना. आणि खरंच सांगतो हो मेघना, खूप 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 छान नोकरी आहे होती. माणसं चांगली आहेत. 25,000 रुपये पगार आहे हो. हो, खरंच उत्तम नोकरी आहे बाबा.
हो ना. मी विचार करत होते की मीच करावी ही नोकरी, नाही का? थांब, तू गुंता घालू नकोस अजून. थांब. हो माई, हो ग. आता काय करायचं? कशाचं काय करायचंय? अहो असं काय करता? मेघनाचे बाबा म्हणाले ना मला नोकरी मिळाली. अगं हे निघालीस की काय लगेच? काय खूळ घेतले बहिणी नोकरी करण्याचं? पण माई, करू दे ना मला ही नोकरी. आणि सगळं कसं जुळून आलंय बघा ना. मेघनाच्या बाबांनी सांगितलं म्हणजे चांगलीच असणार ही नोकरी. अगं हो, पण उरण म्हणजे काही जवळ नाहीये बाया. आणि एकटीला तुला तिकडे सोडायचं का आम्ही? अण्णांशी बोलायला नको फोन करून? अहो पण अण्णांची परवानगी आहे ना माझ्या नोकरीला. प्लीज माई, प्लीज 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 करू दे ना मला ही नोकरी. बर बर, नानांना सांगते, ते सुरेश रावांशी बोलतील, मग तर झालं. ते काय ते ठरवतील. चालेल चालेल. वेडी ग बाई वेडी. ए माई, मला हे शिकव ना. आधी घरातली कामं नीट करायला शिक. विजयाला कसं येतं सगळं चांगलं? कारण तिच्या अंगातच मुळात ती कला आहे, कळलं ना? तुम्हीच मला लहानपणापासून हे सगळं शिकवलं नाही मुद्दाम. हो का? चोराच्या उलट्या बोंबा. हो, सारख्या सगळ्यांच्या खोड्या काढायच्या. अमितला मार, आदित्यला मार, म्हणून असं झालं लंगडधिंग. कळलं ना? देव बघत असतो. चहा दे ना. सारखी नाही नाही मेघना, तुम्ही अशा रागावून नका हो बसू, अशा फुगून नका बसू हो. तुम्हाला खरंच नोकरी करायची आहे का? करायची आहे का मला सांगा. मी बघतो ना मग इथे एखादी जवळपासच चांगली नोकरी. हा, मग चित्रासाठी का नाही शोधली तशी जवळपासची चांगली नोकरी? मेघना, आता त्या चित्राबद्दल मला काय वाटतं हे तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलंय हो. आणि मला एक सांगा, मी काय चुकीचं केलं हो? काय चुकीचं केलं? या पोरीचं भलंच आहे हो. अहो, ते विखारे साहेब खूप चांगले आहेत हो, खूप चांगले आहेत. शिवाय ते ब्रांच मॅनेजर अय्यंगार फॅमिली सकट राहतात हो. 25,000 रुपये पगार आहे हो. मला सांगा, भलं नाही का होणार त्या त्या चित्राचं? म्हणजे त्या लांब जाणार हेतू एकच हो माझा, की त्या तिकडे त्यांच्या जॉब मध्ये त्या लोकांबरोबर सुरक्षित, आणि त्या तिकडे त्यामुळे इथे तुमचा संसार सुरक्षित हो. काय वाईट आहे सांगा हो मला. वाईट हे बाबा की तुम्ही या सगळ्यात आदित्यवर अविश्वास दाखवताय. हो हो, नाही नाही, तुमच्या मनात चित्राविषयी असे संशय आहेत हे मला माझ्या घरी कोणालाही कळू द्यायचं नाहीये. त्यामुळे बाबा प्लीज, आता तुम्ही काहीही करणार नाही आहात. विनंती करते मी तुम्हाला. आणि पुन्हा पुन्हा सांगते हो, तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. आणि आता सांगणार आहे मी चित्राला की तू ही उरणची नोकरी करायची नाहीयेस म्हणून, आणि त्यात तुम्ही मध्ये पडणार नाही आहात, अजिबात रिॲक्ट होणार नाही आहात. कळलं बाबा? आणि परत एकदा सांगते तुम्हाला, असं वागून तुम्ही आदित्यवर अविश्वास दाखवताय, जे मला नाही चालणार. चित्रा उरणची नोकरी करणार नाही हेच सांगायला आले होते. बाबा प्लीज रागावू नका. येते. बाबाजी, यांना कळत नाही हो. धोका आहे, धोका. लक्ष असू द्या बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या. तुला रे बरं, चित्राच्या नोकरीचं काय करायचं? आपण काय करणार? नोकरी तिला करायची आहे. ती तर तयारच आहे. कसं बसं थांबवलंय तिला. आपण ठरवूया ना. नाना, मी काय म्हणते, तिला करू देत ना नोकरी. नाहीतरी मेघनाच्या बाबांच्या ओळखीतलेच लोक आहेत ना ते. मला असं वाटतंय सेफ येते, नाही का माई? नाही, ते जरी असलं ना तरी मला असं वाटतं की आपण दोघांनी स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघून येऊया. म्हणजे राहण्याचं ठिकाण कसं आहे, ती अय्यंगार फॅमिली कशी आहे,
सगळं व्यवस्थित असेल तर ठीक आहे ना. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आणि मुख्य म्हणजे तिच्या अण्णांशी बोलायला हवं ग. मग माई मेघना नाही आली अजून. म्हणजे ती कुठे गेली आहे? अहो, ते आईबाबांकडे गेले, येईलच इतक्यात. का रे? अरे मी काय सांगायला आलो होतो. अरे हा गुड न्यूज. हो ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं. म्हणजे अहो काय नाही, आता शेखरचा फोन आला होता मला. हं. तो म्हणाला की आमच्याच ऑफिसमध्ये बॅक ऑफिस साठी एक वॅकन्सी आहे. अरे वा, उत्तम. आता काय उरण कॅन्सल? म्हणजे उरणचं फायनल झालं होतं का? चित्राने जवळजवळ फायनल केलंच होतं. फक्त ऑन युअर मार्क गेट सेट एवढं म्हटलं होतं. गो म्हणायचीच फक्त खोटी. काय ग, माझ्या ऑफिसमध्ये करणार आहेस का अप्लाय? ही नोकरी केली आहे ना मेघनाच्या बाबांनी फिक्स, मग राहू दे ना, मला चालेल. चित्रा घाई कशाला करायची आहे? मिळेल ना नोकरी इथे पण. आणि आदित्य म्हणतोय ना त्याच्या ऑफिसमध्ये कर अप्लाय. कशाला उगाच उरण वगैरे ना. नाही दादा, नको, राहू दे ही प्लीज. अरे अमित दादा, तिथे इंटरव्ह्यू द्यावा लागणार नाहीये ना. काय ग? ओके ओके ओके, ऍज यू विश. नाही, मी असं करतो, मी सुरेश रावांना फोन करतो, त्यांना सांगतो चित्राला ती नोकरी करायची आहे. तुम्ही सध्या जरा ते होल्डवर ठेवा. तिच्या अण्णांशी बोलून झालं की ग्रीन सिग्नल देऊया. काय? नाही, नको नाना, बाबांना नका फोन करू. का? का ग? चित्राने उरणला जाऊ नये. नाही म्हणजे तसा सेफ्टीचा काही इश्यू नाहीये, पण तिने इथे राहून नोकरी करावी असं वाटतंय मला.